हाय, आज मी तुमच्यासोबत सिंपल पण टेस्टी अशी चिकन फ्रायची रेसिपी शेअर करणार आहे। तर चला बोलण्यात टाइम वेस्ट न करता आपण रेसिपीची सुरुवात करूया। तर इथे मी पहिले हिरवं वाटण बनवून घेते। यासाठी मी 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबीर घेतली आहे। आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेऊयात। चिकन फ्राय बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो एवढं चिकन घेतलं आहे। त्याचबरोबर दही, कांदा आणि टोमॅटोची प्युरी सुद्धा घेतली आहे। इथे आपलं हिरवं वाटण सुद्धा रेडी आहे। तर मग चला सुरुवात करूया रेसिपीला। सर्वप्रथम मी एका कढईमध्ये 2 पळी तेल टाकून ते छान तापवून घेतलं आहे। आता यात खडे मसाले टाकून घेऊया। खडे मसाल्यामध्ये मी 1 चमचा जिरा, दालचिनी आणि तेजपत्ता घेतला आहे। खडे मसाले व्यवस्थित भाजून झाले की यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा आहे। इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत। कांद्याचा थोडा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। आता यात आपण बनवलेले हिरवं वाटण टाकून घेऊयात। हिरवं वाटण सुद्धा आपल्याला कांद्यासोबत 5 मिनिटं एवढा भाजून घ्यायचा आहे, म्हणजेच वाटणाचा उग्र वास भाजीला येणार नाही। वाटण चांगला शिजला आहे। आता यात आपण सुके मसाले टाकून घेऊयात। मी इथे हळद, मीठ, लाल तिखट आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घेतला आहे। हे मसाले चांगले भाजून झाले की यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया। आता आपण कढईवर झाकण ठेवून चिकन 50% एवढी शिजून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मंद आचेवरच ठेवावी, नाहीतर चिकन खालून जळू शकते। जे 7-8 मिनिटं झाले आहे आणि आता आपण कढईचे झाकण ओपन करून पाहूयात। चिकन बनवण्याचे भरपूर प्रकार आहेत। प्रत्येकाच्याच घरी वेगवेगळ्या प्रकारे चिकन बनवले जाते। कधी सुक्का चिकन, कधी ग्रेव्ही चिकन, तर कधी गावरान स्टाईल रसा चिकन। तर आज आपण सुक्क ग्रेव्हीचे चिकन बनवणार आहोत। चिकनला चांगलं पाणी सुटलं आहे आणि 50% चिकन शिजली आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो प्युरी टाकून घेऊया। टोमॅटो प्युरी बनवण्यासाठी मी 2 मोठे टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहे। तुम्हाला जर टोमॅटो प्युरी बनवायची नसेल तर तुम्ही अख्खे टोमॅटो सुद्धा बारीक करून टाकू शकतात। आता इथे मी कढईवर झाकण ठेवून चिकन 10 ते 15 मिनिटं चांगले शिजवून घेणार आहे। जस्ट 15 मिनिटं झाले आहे। झाकण उघडून पाहूया। किती छान तरीदार अशी चिकन रेडी आहे। आता या चिकन मध्ये मी पाव वाटी एवढं दही टाकून घेणार आहे। दही मी चमच्याच्या साहाय्याने चांगलं फेटून घेतलं आहे। आता येथे आपण कढईवर झाकण ठेवून शेवटचे 5 ते 10 मिनिटं चांगले चिकन शिजवून घ्यायचे आहे। चला तर आता 10 मिनिटं झाले आहे। कढई ओपन करून पाहूया। मस्त तोंडाला पाणी सुटेल अशी कमी ग्रेव्हीवाली सुकी चिकन रेडी आहे। ही चिकनची भाजी तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतात। चला आता यावर कोथिंबीर पेरून घेऊया आणि रेडी आहे आपली कमी ग्रेव्हीवाली सुकी चिकन। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या। बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओत।